मिरॅकल हब इन सर्च ऑफ ट्रुथ. शोध सत्याचा, शोध चांगल्या पालकत्वाचा. आज मी केम्ब्रिजमध्ये का ॲडमिशन घ्यायचं याबद्दल तुमच्याशी बोलणार. नर्सरीमध्ये, ज्युनियर के जीमध्ये, सिनियर के जीमध्ये जेव्हा आपण मुलांना पाठवतो तेव्हा मुलांना या वर्गामध्ये पाठवताना आपल्या अपेक्षा काय असतात. मुलांनी मुलांच्यामध्ये मिक्सअप व्हावं, त्यांना शाळेची सवय व्हावी, थोडं आपल्यापासून 3-4 तास ते बाहेर राहायला शिकावेत आणि त्याच्याबरोबर त्यांनी काहीतरी शिकावं. एका अर्थानं त्यांनी शाळेसाठी रेडी व्हावं आणि केम्ब्रिज प्री प्रायमरी सेक्शनमध्ये याची काळजी खूप अप्रतिमरित्या घेतली जाते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना इंग्लिश जे बोललेलं आहे ते समजलं पाहिजे आणि स्कूलमधली प्रत्येक टीचर ही मुलांशी इंग्लिशमध्येच बोलत असल्यामुळं नॅचरली मुलांच्या कानावरती इंग्लिश वर्ड्स, इंग्लिश सेंटेन्सेस सारखी पडत राहतात आणि ते इंग्लिश सतत ऐकत राहिल्यामुळं त्या भाषेला, त्या शब्दांना यूज टू होतात. म्हणजे त्यांचं इंग्लिशवरची कमांड येण्यासाठीची पहिली स्टेप मुलं काही न करता पार करतात. दुसरी स्टेप आहे मुलांनी इंग्लिश बोलावं आणि इंग्लिश बोलावं यासाठी त्या टीचर्स त्यांच्याशी सतत वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, वेगवेगळ्या गोष्टी करत असतात, त्यांना गाणी म्हणून दाखवत असतात, त्यांना गाणी म्हणायला लावतात, त्यांना गोष्टी सांगतात, त्यांना गोष्टी सांगायला लावतात आणि छोटे 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 प्रश्न आहेत की जे ते विचारले जातात. आम्ही एक वेगळं पुस्तक तयार केलेलं आहे 200 प्रश्नांचं, की ज्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये या लहान मुलांना कोणते प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत ते त्यांनी दिलेली आहेत आणि त्याच्यावर या 3-4 वर्षामध्ये तयारी करून घेतली जाते. त्यामुळे नॅचरली आहे की ती इंग्लिश बोलायला लागतात. टीचरचा प्रयत्न असतो की मुलांनी एकमेकाशी सुद्धा इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. मुलं एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी टीचर त्यांच्या मागं लागलेले असतात, त्यांचा पाठपुरावा करतात. त्यामुळं मुलांचं इंग्लिश आपोआपच चांगलं होतं. याच्यानंतर मुलांना इंग्लिश लिहायला लावणं, तर याच्यासाठी वर्कशीट्स आहेत, आणखीन बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात वर्गामध्ये. त्याच्यातून एकमेकाच्या सोबत ते कधी इंग्लिश लिहायला लागतात ते कळतच नाही. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं असतं म्हणजे इंग्लिश वाचायला लावणं. कुठल्याही प्री प्रायमरी सेक्शनमधल्या शाळांमध्ये मला नाही वाटत की इंग्लिश वाचण्यावरती भर दिला जातो ज्या पद्धतीने तो केम्ब्रिजमध्ये दिला जातो. ऑस्ट्रेलियन शिक्षकांनी मुलांनी इंग्लिश बोलावं यासाठी एक प्रयोग केला होता. तर त्या प्रयोगावर आधारित हिटजॉय या कंपनीची पुस्तकं आणि त्या पुस्तकांच्या मध्ये असलेली साधी सोपी वाक्य, शब्द आणि ते सगळे फॉनेटिकली मुलांना शिकवले जातात आणि त्यामुळं मुलांना स्पेलिंग न येतासुद्धा मुलं वाचायला शिकतात. तुम्ही आमच्या स्कूलमध्ये आलात आणि पाहिलं तर तुम्हाला ज्युनियर के जी आणि सिनियर के जीमधली मुलं धाड 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 ही पुस्तकं वाचताना दिसतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं शक्य आहे. आणि मी हे खात्रीशीरपणे सांगेल की तुम्ही कोणत्याही स्कूलमधल्या ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलाला हे पुस्तक वाचायला लावा, तो वाचेल. कारण आम्ही त्याच्यासाठी अर्धा तास रोज काम करतो. आम्ही करतो म्हणजे आमच्या टीचर करतात आणि या सगळ्यांच्या त्यांचं जे काही डेलिकेशन आहे, डिव्होशन आहे, त्यांचं जे पॅशन आहे की मुलांना इंग्लिश शाळेमध्ये गेलीत तर इंग्लिश लिहिता, वाचता, बोलता आलंच पाहिजे, ते करत असल्यामुळं हे मिरॅकल असे रिझल्ट आमच्या स्कूलमध्ये नेहमीच दिसतात. यासोबत आहे गणित आहे, परत जनरल नॉलेज आहे, EVS आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. वेगवेगळ्या फ्रूट्सची नावं, वेगवेगळ्या ॲनिमलची नावं, वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं, हे सगळं त्यांना शिकवलं जातं. आणि या सगळं करत असताना वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळे डे असतात, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात, पोएम कॉम्पिटिशन असते. म्हणजे इतक्या ॲक्टिव्हिटी वर्षभर चालू असतात की म्हणजे
मजा चाललेली असते मुलांची खरं तर. आणि आत्ता तर नवीन गोष्ट आमच्या इथे एक आलेली आहे. पृथ्वीराज सरांनी यावर्षी जी गिफ्ट दिलेली आहे स्कूलला, ती म्हणजे आमचा आउटसाईड आमचं जे काही लँडस्केपिंग उत्कृष्ट झालेलं आहे, त्या लँडस्केपिंगमधला एक भाग म्हणून लहान मुलांसाठी गार्डन तयार केलेली आहे. त्यामध्ये सीसॉ, स्लाईड आहे, स्विंग आहे, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि त्यामुळे आता तर आणखीन मजा येणार आहे प्री प्रायमरीमध्ये येणं म्हणजे. आणि तुम्ही ग्राउंड तर बघाल तर खूप मोठं ग्राउंड आहे केम्ब्रिजचं. तर प्रत्येक गोष्टीची मुलांची काळजी घेतली जाते इथं. प्रत्येक वर्गामध्ये 2-2 टीचर आहेत. टोटल माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 35 टीचर आमच्या प्री प्रायमरी सेक्शनमध्ये आहेत. प्रत्येक वर्गाला वेगळी मावशी आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काळजी असते ती हायजीनची. आणि ह्या हायजीनच्या काळजीतून पृथ्वीराज सरांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ते म्हणजे BVG ही गेली 3 वर्ष आमच्या इथं काम करते. आणि BVG ही इंटरनॅशनल मानक असलेली अशी एक वेल नोन संस्था आहे की जी मोठमोठ्या संस्थांच्यामध्ये IT पार्कमध्ये काम करते. ती संस्था आपल्या इथं काम करते. त्यामुळे वर्गात टॉयलेटमध्ये स्वच्छता, साफसफाई आणि हायजीन याची वेगळी काळजी आम्ही घेतो असं मला खात्रीशीरपणे तुम्हाला सांगता येईल. स्कूलमध्ये तुम्ही वर्गात जर आलात तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. प्रत्येक वर्गाचा वेगळा चेहरा मोहरा आहे. त्या तिथं इतकी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि इतकी उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण केलं आहे की आपण मोठी माणसंसुद्धा त्या वर्गात गेल्यावर रमून जातो. मुलांची काय गोष्ट आहे. त्यानंतर या प्रत्येक वर्गाला जेलीफिश, सी हॉर्स, पर्ल, डायमंड अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यांना ज्युनियर KG A, ज्युनियर KG B असं मेकॅनिकल नाही केलेलं आहे की त्यातसुद्धा एक जिवंतपणा आम्ही निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर CBSE साठी म्हणून IMAXचा अभ्यासक्रम आहे. हा टॉप क्लास कन्सेप्ट बेस अभ्यासक्रम आहे, तो आम्ही लावलेला आहे. तसंच स्टेट बोर्डसाठी SAR पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. तोही खूपच दर्जेदार पुस्तकं त्यांची आहेत की दोघात डावं उजवं करता येणंच अवघड आहे. अशा दोन्ही प्रकाशन संस्थांची आम्ही पुस्तकं लावलेली आहेत. ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत, या ज्या प्रकाशन संस्था आहेत, त्या दर 2 महिन्यांनी आमच्या टीचरना ट्रेनिंग देतात. आणि नुसतंच ट्रेनिंग नाही आहे तर ते टीचर त्यांच्या जो कन्सेप्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे पुस्तकांच्या सोबत, तो कन्सेप्ट टीचर कशा शिकवतात त्याच्याबद्दल आम्हाला रिपोर्ट देतात की जेणेकरून आम्हाला काही सुधारणा करायची असेल तर ती वेळीच करता येते. सातत्याने होणाऱ्या पॅरेंट्स मीटिंग आणि या पॅरेंट मीटिंगमध्ये पालकत्व कसं असावं, मुलांना कसं शिकवावं, मुलांच्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, याच्यावर सातत्यानं मार्गदर्शन हे आमचं एक वेगळं ओळख आहे. आणि त्याच्यासाठी आमच्याकडं खूप मोठा हॉल आहे की जिथं आम्ही या मीटिंग घेत असतो. यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही करणार आहोत, ते म्हणजे होमवर्क आम्ही ॲपवरनं तुम्हाला पाठवणार आहोत. तुमच्या मुलांचे फोटो आम्ही पाठवणार आहोत तुम्हाला. कुठला सुट्टी आहे काय आहे याची माहिती सगळी ॲपमध्ये. त्यामुळं थोडेसे आम्ही ॲडव्हान्स होतो आहे. आणखी महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला, प्रत्येक वर्गामध्ये प्री प्रायमरीच्या प्रोजेक्टर आहेत. त्यामुळं ते प्रोजेक्टर असल्यामुळं मग गाणी लावली जात आहेत. जे काही कंटेंट जे यूट्यूबवरनं आम्हाला दाखवणं असं गरजेचं आहे असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टी टीचर त्या मुलांना दाखवतात. त्यामुळं खरं तर सांगली मिरजेमध्ये पुण्या मुंबईच्या क्वालिटीचं एज्युकेशन देणारी संस्था असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, अशी ही आमचा प्री प्रायमरी सेक्शन आहे. त्या सगळ्यासोबत मी तुम्हाला एक ॲश्युरन्स देतो, तो म्हणजे तुमच्या मुलांच्याकडं वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्याबद्दल तुम्ही दर शनिवारी त्याच्या टीचरशी भेटा, त्याच्या प्रगतीबद्दल त्याच्याशी बोला, त्याला अजून काय शिकवता येईल याबद्दल त्यांच्याशी बोला. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही प्रिन्सिपलशी बोलू शकता, सुप्रिटेंड आहेत आणि मी स्वतः कॅम्पस डायरेक्टर, केव्हाही मला येऊन भेटा. तुमची समस्या, तुमच्या मुलांचं हित
यासाठी आम्ही सगळे केव्हाही तुमच्यासोबत भेटायला अवेलेबल आहोत. प्री प्रायमरीबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्गांसाठी आपोआपच प्रोग्रेसिव्हली विकसित वाढत गेलेल्या आहेत. क्वालिटी ॲश्युरन्स इन एज्युकेशन हा एक प्रोग्राम आम्ही या इन्स्टिट्यूटमध्ये गेली 4 वर्ष सातत्यानं राबवतो आहे. आणि या प्रोग्राममुळेच एक उत्कृष्ट दर्जाची स्कूल ही मान्यता आम्हाला आपोआप मिळत गेलेली आहे. त्याच्यासाठी काय काय काम करतो ते मला तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना इंग्लिश किती बोलता येतं, किती वाचता येतं, किती लिहिता येतं, या सगळ्याची माहिती आम्ही गोळा करतो. आणि त्यांच्यामध्ये ते ज्या लेवलला आहेत तिथून त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही ॲक्शन प्लॅन तयार करत असतो आणि त्याच्यावर काम करतो. प्रत्येक लेसन झाल्यावरती त्याच्यावर टेस्ट घेतली जाते. कमीत कमी 1,00,000 पेपर माझ्या टीचरना तपासावे लागतात यामुळे. कारण प्रत्येक लेसनवरच्या टेस्ट म्हटल्यावर 15 टेस्ट, परत गव्हर्मेंटच्या ज्या 4 परीक्षा आहेत त्या 4, अशा 20 टेस्ट दरवर्षी प्रत्येक मुलाच्या घ्यायच्या आहेत. आणि ही जी 3,000 मुलं आमची आहेत त्या 3,000च्या एवढ्या टेस्ट म्हणजे किती पेपर तपास लागतील तुम्ही जरा गणित करून बघा. पण हे इतकं काम केम्ब्रिजचे टीचर आनंदानं करतात, कारण या लेसन टेस्टमध्ये त्या टीचरला नेमकं कळतं की मी जो लेसन शिकवला आहे त्यातलं काय मुलांच्यापर्यंत पोचलं आहे आणि काय पोचायचं राहिलं आहे. आणि मग जे पोचायचं राहिलं आहे त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा रिव्हिजन. या पद्धतीनं आम्ही अभ्यासातली गुणवत्ता आहे ती विकसित करण्याचा प्रयत्नात असतो. आमचे सगळे टीचर हे प्रत्येक लेसन ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिझम या पद्धतीनं शिकवले जातात. यामध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस ही आजच्या जगात जशी असायला हवी तशी केलेली आहे. ज्ञानरचनावादामध्ये मुलांचा सहभाग शिकवण्यामध्ये वाढवलेला आहे. मूल हे शिकण्यास उत्सुक असणारा घटक असतं, ते शिकत असतं आणि त्याला शिकवण्यासाठी वातावरण देणं हे शिक्षकाचं काम असतं. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे. टीचर त्या पद्धतीनं मुलांना शिकवतात आणि इतक्या व्यवस्थित कन्स्ट्रक्टिव्हिझमच्या आधारे शिकवणारं ही शाळा ही मी म्हणेन की महाराष्ट्रामधली एकमेव असेल किंवा भारतातसुद्धा अशा फार कमी शाळा असतील की ज्यामध्ये प्रत्येक लेसन हा कन्स्ट्रक्टिव्हिझमच्या आधारे शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यासाठी टीचरना सातत्यानं ट्रेनिंग दिलं जातं. क्वालिटी ॲश्युरन्स इन एज्युकेशन या योजनेअंतर्गतच आम्ही एक महत्त्वाची गोष्ट करतो. मुलांना शिकत असताना आमच्या लक्षात येतं की काही कन्सेप्ट मुलांना शिकवताना ते मागं पडत आहेत किंवा त्यांना ते नीट त्याच्यावरती त्यांचं काम करणं, प्रॅक्टिस करणं कमी पडतं आहे. मग अशा विद्यार्थ्यांना एक टीचर दिली जाते, त्यांच्यासाठी सेपरेट टीचर जिला आम्ही मेंटर टीचर म्हणतो. ही मेंटर टीचर जी असते ती त्या मुलांची काळजी घेते, त्या मुलांना वेगळं होमवर्क ती देते की जेणेकरून जो कन्सेप्टमध्ये तो वीक होतो आहे तर तिथं त्याच्या पाठीशी उभा राहणं आणि त्याला प्रोत्साहन देणं हे काम होतं आहे. यावर्षीपासून आम्ही आणखी एक छान योजना चालू केली आहे, ती म्हणजे बेस्ट बडी. आता आम्ही काय करणार आहे की वर्गामधल्या 4 मुलांच्या मध्ये एक बेस्ट बडी असणार आहे आणि त्याचा तो ग्रुप असणार आहे. या बेस्ट बडी पिअर ग्रुप लर्निंगमुळं काय होतं, जी मुलं आपल्या समस्या मांडायला धाडस करत नाहीत, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक कमतरता असते की टीचरला कसं सांगू, कसं बोलू, तर ही त्यांचे मित्रांच्या समोर तिथे मांडतात आणि त्या मित्रांना त्या समस्या नाही सोडवता आल्या, ते कन्सेप्ट नाही क्लिअर करता आले तर ते त्यांच्या टीचरकडे जातात आणि टीचर त्यांना मार्गदर्शन करू शकतात. असा एक त्या मुलांचा आणि टीचर्सचा दुवा या बेस्ट बड्डीच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे की त्या क्लासची ओव्हरऑल ग्रोथ जास्त चांगल्या प्रकारे होणार आहे. याच पद्धतीने एक डिसिप्लिनरी कार्ड सिस्टीम आहे वर्गासाठी, प्रत्येक मुलासाठी. मुलांना ओरडून रागवून
किंवा शिक्षा करण्यापेक्षा तर त्यांना डिसिप्लिन कार्डच्या माध्यमातून डिसिप्लिन काय असते याची आम्ही जाणीव करून देतो. याशिवाय हॅपी क्लास नावाची एक संकल्पना आम्ही राबवत आहोत. ही संकल्पनेचं वैशिष्ट्य असं आहे की वर्गामध्ये मुलं एकमेकाला चिडवत असतील, मारत असतील किंवा भांडत असतील तर ते त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या टीचरबरोबर, PT टीचरबरोबर, कोऑर्डिनेटरबरोबर, प्रिन्सिपलबरोबर किंवा ॲज कॅम्पस डायरेक्टर अगदी माझ्याशी सुद्धा त्यांनी चर्चा करायची आणि त्यांच्या आपसापसामधल्या ती जी काही वादविवाद आहेत ते मिटवून टाकायचे आणि यात सगळ्या वर्गानं एकमेकाला सपोर्ट करायचा. आणि जेव्हा एखाद्या वर्गामध्ये कोणताही वाद नाही आहे, विवाद नाही आहे, कोणी चिडवत नाही आहे, कोणी मारत नाही आहे असं त्या क्लास टीचरला त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा मग त्या क्लासला हॅपी टीचर असं नाव दिलं जातं आणि त्या नावाच्या त्याचा एक स्टिकर त्यांच्या वर्गाच्या डोअरवरती लावलं जातं. म्हणजे एकूणच त्यांचा जो भावनिक विकास आहे तो जास्तीत जास्त चांगला व्हावा याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. आम्ही बेस्ट क्लाससाठी ट्रॉफीज ठेवल्यात. आता बेस्ट क्लास म्हणजे काय तर वर्गातल्या मुलांनी त्यांचा क्लासरूम छानपैकी डेकोरेट करायची आहे, तिथली हायजीन व्यवस्थित आहे का ते टीचरनं पाहायचं आहे. त्यानंतर त्या क्लासमध्ये त्या क्लासचं स्वतःची लायब्ररी ती व्यवस्थित मेंटेन आहे का, त्या क्लासमध्ये जे काही प्रोजेक्ट केले जातात ते प्रोजेक्ट किती इफेक्टिव्ह आहेत, किती इनोव्हेटिव्ह आहेत. त्यानंतर क्लासचं मॅगझिन ते वॉलवर पेस्ट केले का, ते कसं आहे, तो क्लास हॅपी आहे का, अशा अनेक गोष्टी त्यात ॲड केलेल्या आहेत. मुलं व्यवस्थित होमवर्क करतात का, सगळी वर्गातली मुलं सगळी टीचरला सपोर्ट करतात का, तिचं ऐकतात का, सगळ्या टीचरचं सगळं ऐकतात का, या सगळ्या आधारे दर 2 महिन्यांनी ती ट्रॉफी या मुलांना दिली जाणार आहे. आणि त्याच्यातून नॅचरलीच आहे एक टीमवर्क बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे आमचा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आम्ही करतो आहे त्या निश्चितच वेगळ्या आहेत. यासोबतच स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला खेळामध्ये विविध स्पर्धांमध्ये आमची मुलं चमकत आहेत, मेडल्स आणतायत ती. आणि आमच्या टीम्स या दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेमध्ये विजेते होऊन परत येत असतात. या सगळ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल मानसिक, भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक हा सर्वांगीण विकास मुलाचा कसा होईल याच्यासाठी केम्ब्रिजमधले सगळे टीचर, प्रिन्सिपल, सगळा टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ सगळे खरोखरच प्रयत्नशील आहेत. त्याच्यावरती खरोखरच ते काम करत आहेत आणि त्याचाच परिणाम असा आहे की आज सांगली मिरज या भागामध्ये केम्ब्रिज ही टॉपची स्कूल आहे आणि इतकी सगळी वैशिष्ट्य असलेली अभिनव, क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि तुमच्या मुलाचं लहानपण जपून त्याचं भविष्य उज्ज्वल करणारी अशी केम्ब्रिज स्कूल. त्या केम्ब्रिज स्कूलमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन घ्यायलाच हवं असं मी तुम्हाला आग्रहानं सांगेन. तेव्हा कधी येत आहे ॲडमिशन घ्यायला? आणि जर का तुम्हाला कोविडमुळं स्कूलमध्ये येणं जमत नसेल तर ऑनलाईन प्रोसिजर चालू आहे, गुगलवरती चालू आहे, तुम्ही व्हॉट्सअपवरती डायरेक्ट ॲडमिशन करू शकता. माझा नंबर मी शेवटी दिला आहे, त्या नंबरवरती फोन करा. ॲडमिशनची प्रोसिजर मी तुम्हाला सगळी समजावून सांगेन. तर तेव्हा चला केम्ब्रिजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पहिलं कामाला लागूया. चला कधी येत आहे केम्ब्रिजमध्ये ॲडमिशन घ्यायला? मी वाट बघतोय तुमची, लवकर या.
मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं? करून टाका.